वसमत इथं झालेल्या ढगफुटीमुळे घराच्या झालेल्या नुकसान भरपाईसाठी शासकीय मदत मिळण्याबाबत तहसील समोर धरणं आंदोलन करण्यात आलं आहे। माझं नाव शिवाजी गंगूबाई फुलवरे। तर आमच्या घरामध्ये पाणी शिरलं होतं, तर काही लोकांना भेटले असे 4-5 लोकांना भेटले असतील पैसे। मग आमच्या घरात शिरलं होतं का आम्ही का त्याचे का हिडो काढून ठेवायचे ते का आमच्या पैसे बुद्ध्याने आली हिडो काढून ठेवायचे तशी पाण्याचे त्या पाणी शिरलं आमचे लेकरं आम्ही बाहेर झोपू घातले, पण गार कोणाचे नेऊन टाकले ज्याच्या इथं पाणी नाही शिरलं त्याच्या इथं सगळीकडेच पाणी शिरलं होतं आमच्या पुशापरमल्यामध्ये। इतकं पाणी झालं की डबडब आम्ही समजे 4 जण असता पाणी पुरी होई नाही गेलं। तर मग आता इतक्याला पैसे दिले पाहिजे की भरपाई करी पाहिजे नुकसान झाली त्याची। मग आता एवढी आमची मागणी पुरी करायलाच पाहिजे त्यानं। मग ज्याच्या घरात नाही पाणी शिरलं त्याला बी, ज्याच्या शिरलं नाही त्याला बी असं कसं केलं? मग सरकारनं द्यायचं तर समजायचीच वाटप करायची, समजायचीच त्या मुसाफर महिलामध्ये नुकसान झालेलं। नमस्ते, मैं राष्ट्रवादी जिला उपाध्यक्ष बोल रही हूँ कि जो हमारे कोहिनूर कॉलोनी से बोल रही मैं। हमारे गरीब लोगों के घर में पानी घुसा, पानी सर्वे करने के लिए कोई आए नहीं, नुकसान बहुत हुई, भरपाई कोई नहीं दिए। डबल लोकेशन के लिए बैठने के लिए वास्ते तैयार हो गए, लेकिन कोई हमारी फरियाद नहीं सुना। सब जो भी बैठे यहाँ पे अपने अपने परेशानी से बैठे, कोई भी नहीं आए। मैडम ने खाली लेटर भेज के दिए, आश्वासन दिए कि 8 दिन ठहरो, 8 दिन के बाद क्या है तो मैं जवाब दूँ। मिळाले नाही म्हणजे ही चूक गोष्ट आहे। पैसे मिळाले, वसमत शहरातील काही भागातील लोकांना पैसे भेटले, परंतु ज्या भागात मॅडमने आदेश देऊन सुद्धा ज्यांना आदेश दिले होते, गिरदार असो, तलाठी असो, नगरपरिषद कर्मचारी असो, यांनी तिथे जाऊन पंचनामा नाही केला। पंचनामा नाही केला म्हणून आम्ही स्वतः कार्यालयावर बसून आमचे 5-6 कार्यकर्ते घेऊन आम्ही त्या लोकांचे पंचनामे केले आणि लगेच 10 दिवसानंतर आम्ही 27/7ला ढगफुटी झाली आणि 27/18ला आम्ही वापस त्याचे पंचनामे करण्यासाठी अर्ज तहसीलमार्फत दाखल केला। त्यानंतर नायब तहसीलदार म्हणले की भाई या लोकांचे आम्ही पंचनामे करून घेऊ आणि या लोकांना मदत देऊ, परंतु तसं काही झालं नाही आजपर्यंत। त्यामुळे आम्ही 15-20 दिवस अगोदर मॅडमला एक निवेदन दिलं होतं की मॅडम आमच्या लोकांना ज्या लोकांच्या घरामध्ये ओरिजिनल पाणी गेलेले आहे, जे लोक गरीब परिस्थितीमध्ये आहे, ज्यांचे खाण्याचे अन्नधान्य आहे, लग्नाचे जमा केलेले साहित्य, अन्न वस्त्र निवारा जे साहित्य मेन गरिबाचं जे आहे तेच नुकसान झालेलं आहे।